काउंटडाऊन सुरू झाला आहे, पण यावेळेस मॅचसाठी नाही तर एक ग्लोबल स्पोर्टिंग मोमेंटसाठी, जिथे इंडिया सेंटर स्टेजवर असणार आहे. इंडिया आता फक्त मेडलसाठी कम्पीट करत नाहीये, तर ग्लोबल स्पोर्टिंग स्टेजवर होस्ट म्हणून आपला क्लेम स्ट्रॉंग करत आहे. आणि या जर्नीमध्ये 2026 मध्ये एक मोठा माइलस्टोन समोर आला, जेव्हा वर्ल्ड एथलेटिक्स इंडोर चॅम्पियनशिप 2028 साठी भुवनेश्वरला ऑफिशियल होस्ट म्हणून अनाउन्स करण्यात आलं. वर्ल्ड एथलेटिक्स इंडोर चॅम्पियनशिप हा ट्रॅक अँड फील्डचा एक प्रेस्टिजियस ग्लोबल इव्हेंट आहे, जिथे जगभरातील टॉप ॲथलीट्स इंडोर फॉर्मॅटमध्ये कम्पीट करतात. आउटडोअर एथलेटिक्स इव्हेंट पेक्षा इंडोर इव्हेंट्समध्ये ट्रॅक छोटा असतो आणि कंडिशन्स कम्प्लिटली कंट्रोल्ड असतात. म्हणून हे फॉर्मॅट एथलीट्सच्या टेक्निकल स्किल आणि स्पीडला वेगळ्या लेवलवर टेस्ट करतात. या इव्हेंटची सुरुवात 1985 मध्ये झाली होती आणि तेव्हापासून दर 2 वर्षांनंतर ही चॅम्पियनशिप होत असते. इंडियासाठी हा इव्हेंट होस्ट करणे म्हणजे एक हिस्टॉरिक माइलस्टोन आहे, कारण आजपर्यंत इंडियाने असा हाय प्रोफाईल ग्लोबल इंडोर एथलेटिक्स इव्हेंट होस्ट केला नाहीये. भुवनेश्वरला होस्ट सिटी म्हणून सिलेक्ट करायचं मेन रिझन होतं तिथला कलिंगा इंडोर स्टेडियम, जे इंडियामधील एकमेव वर्ल्ड क्लास इंडोर एथलेटिक्स फॅसिलिटी मधून एक मानलं जातं. मार्च 2024 मध्ये कंप्लीट झालेले हे स्टेडियम इंटरनॅशनल स्टँडर्ड्स नुसार डिझाईन करण्यात आलं आहे. या व्हेन्यूचे इन्स्पेक्शन वर्ल्ड एथलेटिक्स काउन्सिलने पर्सनली केले आहे आणि त्याच्या अप्रुव्हल नंतरच भुवनेश्वरला ग्रीन सिग्नल मिळाला. पण ही गोष्ट फक्त एक इव्हेंट पुरती लिमिटेड नाही, हा इंडियाच्या मोठ्या विजनचा पार्ट आहे. सध्या इंडिया ऍक्टिव्हली 2036 समर ऑलिम्पिक्स होस्ट करण्यासाठी प्रिपेअर करत आहे. या बिडमध्ये इंडियाला कतार, टर्की, इंडोनेशिया, हंगरी आणि जर्मनी सारख्या स्ट्रॉंग कंट्रीज सोबत कम्पीट करावं लागणार आहे. विशेष करून कतारने ऑलरेडी 2022 फिफा वर्ल्ड कप होस्ट केले आहे आणि 2030 एशियन गेम्स पण त्यांच्याकडे आहेत, म्हणून कॉम्पिटिशन खूप टफ आहे. म्हणूनच इंडियासाठी असे इंटरनॅशनल इव्हेंट्स होस्ट करणे खूप क्रुशियल आहे, कारण त्यामुळे कंट्री एक रिलायबल होस्ट म्हणून ग्लोबल स्टेजवर उभारते. या कॉन्टेक्स्टमध्ये अजून एक मोठी डेव्हलपमेंट झाली. इंडियाला कॉमनवेल्थ गेम्स 2030 होस्ट करण्याची पण संधी मिळाली, ज्याचं सॅनिटरी एडिशन अहमदाबादमध्ये होणार आहे. अहमदाबादला ऑलरेडी ऑलिम्पिक रेडी सिटी बनवण्यासाठी मॅसिव्ह इन्व्हेस्टमेंट करण्यात येत आहे. वीर सावरकर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि सरदार वल्लभभाई पटेल स्पोर्ट्स एन्क्लेव्ह सारखे प्रोजेक्ट्स या विजनचा पार्ट आहेत. हे सगळे डेव्हलपमेंट्स एकच गोष्ट दाखवतात, इंडिया फक्त ऑलिम्पिक होस्ट करण्याचा विचार करत नाहीये, तर ऍक्टिव्हली त्यासाठी ग्राउंडवर्क करत आहे. एथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाने पण या डिरेक्शनमध्ये प्रोएक्टिव्ह रोल प्ले केला आहे. त्यांनी फक्त वर्ल्ड इंडोर चॅम्पियनशिपसाठी बिड केलं नाही, तर एशियन इंडोर एथलेटिक्स चॅम्पियनशिप आणि एशियन रिले चॅम्पियनशिपसाठी पण बिड सबमिट केले आहेत. चंदीगडला रिले चॅम्पियनशिपसाठी पोटेन्शियल व्हेन्यू म्हणून कन्सिडर केलं जात आहे. या सगळ्या इव्हेंटचा एक डिरेक्ट बेनिफिट इंडियन एथलीट्सला पण आहे. जेव्हा इंटरनॅशनल लेवलचे टुर्नामेंट्स इंडियामध्ये होतात, तेव्हा इंडियन ॲथलीट्सला होम कंडिशन्समध्ये वर्ल्ड क्लास कॉम्पिटिशन मिळतं. त्यांना ट्रॅव्हल, क्लायमेट चेंज आणि एडॅप्शनचा स्ट्रेस कमी होतो आणि परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होण्याचे चान्सेस वाढतात. हे एक्सपोजर एस्पेशली यंग ॲथलीटसाठी खूप महत्त्वाचं असेल. भुवनेश्वरने ऑलरेडी प्रूव्ह केला आहे की ते मेजर इव्हेंट सक्सेसफुली होस्ट करू शकतात. 2017 मध्ये इथे एशियन एथलेटिक्स चॅम्पियनशिप झाली होती आणि नंतर वर्ल्ड एथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूर ब्रॉन्झ लेवल इव्हेंट पण इथे कंडक्ट झाला होता. म्हणून इन्फ्रास्ट्रक्चर आणि मॅनेजमेंट दोन्ही लेवलवर भुवनेश्वर रेडी आहे. वर्ल्ड एथलेटिक्स प्रेसिडेंट सेबेस्टियन कोने सुद्धा क्लिअर केला आहे की इंडियासारखे इमर्जिंग स्पोर्टिंग नेशनला असे इव्हेंट्स देणे म्हणजे ग्लोबल एथलेटिक्स इकोसिस्टम एक्सपांड करणे. त्यांच्या म्हणण्यानुसार सक्सेसफुल होस्टिंगमुळे इंडियाला ऑलिम्पिक बिडसाठी क्रेडिबिलिटी मिळणार आहे. स्पोर्ट्स मिनिस्टर मनसुख मांडवियाने पण या अनाउन्समेंटला वर्ल्ड कमिंग टू इंडिया असं डिस्क्राईब केलं, जे एक स्ट्रॉंग स्टेटमेंट आहे इंडियाच्या ग्रोईंग स्पोर्ट्स इन्फ्लुएन्स बद्दल. पण या सगळ्या गोष्टींचं बिगर पिक्चर पाहिलं तर एक क्लिअर स्ट्रॅटेजी दिसते. इंडियाला पुढच्या 10 वर्षांमध्ये मॅक्सिमम इंटरनॅशनल इव्हेंट्स होस्ट करायचे आहेत, जेणेकरून 2036 ऑलिम्पिकसाठी स्ट्रॉंग केस तयार होईल. हे एक लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे इन्फ्रास्ट्रक्चर, ॲथलीट्स, गव्हर्नन्स आणि ग्लोबल रेप्युटेशनमध्ये. आणि कदाचित त्यामुळे भुवनेश्वर मधील 2028 वर्ल्ड इंडोर चॅम्पियनशिप हा फक्त एक इव्हेंट नाही, तर एक टेस्ट आहे, एक रिहर्सल आहे आणि एक अपॉर्च्युनिटी आहे जगाला दाखवायची की इंडिया रेडी आहे. आता इंडियाने हे सगळे इंटरनॅशनल इव्हेंट सक्सेसफुली होस्ट केले तर 2036 ऑलिम्पिक होस्ट करायचं स्वप्न खरंच रियालिटी बनून समोर येईल का? तुमचे थॉट्स आम्हाला कमेंट्समध्ये कळवा आणि अशाच क्रीडाविषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी AGC स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.